नमस्कार. आज 12 एप्रिल 2026 मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे दिनविशेष. माझं नाव श्रीराम बेलनूर आणि आज आपण महत्त्वाच्या 10 ठळक घडामोडी बघणार आहोत. तर रशियाचे युरी गागारिन हे अंतराळात जाणारे पहिले मानव आजच्या दिवशी बनले होते. कधी? 1961 रोजी. 1961ला म्हणजे 12 एप्रिल 1961ला अंतराळात जाणारे ते पहिले मानव ठरले होते आणि त्यांनी 140 मिनिटांमध्ये पृथ्वीला पहिली प्रदक्षिणा मारली होती. त्याच्यानंतर भारताचे पंतप्रधान HD देवेगौडा यांनी राजीनामा दिला होता. कधी? 1997ला. तर हे HD देवेगौडा कोण होते? भारताचे प्रभारी पंतप्रधान होते. अटल बिहारी वाजपेयी यांचं 13 दिवसाचं सरकार कोसळल्याच्या नंतर यांनी पदभार स्वीकारला होता आणि आजच्या दिवशी त्यांनी 1997ला राजीनामा दिला होता. त्याच्यानंतर सी सुब्रमण्यम हे कोण होते? तर हे एक शेतीच्या याच्यामध्ये समाज सुधारणा करणारे कृषी तज्ज्ञ होते. यांना आजच्या दिवशी म्हणजे 12 एप्रिल 1998ला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे भारतातला तो देण्यात आला होता. आशा भोसले, आशा दिदी ह्या कोण आहेत? पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची सुपुत्री आशा दिदी, जी लता मंगेशकर, भारतरत्न लता मंगेशकर यांची भगिनी आहे. यांचा आजच्या दिवशी म्हणजे आजच रिअल घटना आहे, आजच्या दिवशी घडलेली आहे. आज त्यांचा दुःखद मृत्यू झाला आणि महाराष्ट्रालाच नव्हे तर पूर्ण भारताला, संगीत क्षेत्रावर प्रेम करणाऱ्या तमाम भारतीयांना हा खूप मोठा धक्का आहे. यांचं निधन आजच्या दिवशी झालं मुंबईमध्ये. त्याच्यानंतर बाळाजी विश्वनाथ भट जे की स्वतंत्र पहिले पेशवा आहेत आणि शाहू जे संभाजीराजांचे पुत्र आहेत, त्यांच्या संभाजीराजांच्या पुत्राच्या अध्यक्षतेखाली ज्यांनी मराठीशाहीचा सुरुवात केली, त्यांचा मृत्यू 1720 रोजी आजच्या दिवशी झाला होता. त्याच्यानंतर आज SEBIची स्थापना केली. बँकिंग सेक्टरमध्ये SEBI ही खूप महत्त्वाचा रोल अदा करते. जे आपण इन्व्हेस्टमेंट करतो किंवा ठेवी ठेवतो बँकेमध्ये, त्याला सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याचं काम SEBI करते. त्याच्यानंतर आजच्याच दिवशी लोकसभेच्या माजी अध्यक्षा, लोकसभा स्पीकर सुमित्रा महाजन यांचा जन्म झाला होता 1943 रोजी. त्याच्यानंतर मेवाड, राजस्थानमधलं मेवाडचे पराक्रमी राजा राणा संग यांचा 1382 रोजी आजच्या दिवशी म्हणजे 12 एप्रिल 1382 रोजी त्यांचा जन्म झाला होता. कुठं? मेवाड म्हणजे राजस्थानमध्ये. ओके, राजस्थानचे खूप मोठे राजे होते ते. आणि त्याच्यानंतरच काय झालं होतं, निजाम भारतामध्ये आले होते आणि मुस्लिम शासकांनी पूर्ण भारतभर सत्ता स्थापन केली होती. तर बघा, वर्धमान महावीर यांचा आजच्या दिवशी जन्म झाला. आता बघा, 4-5 दिवसापूर्वी महावीर जयंती आपण साजरा केली, तर ती तिथीनुसार होती. वर्धमान महावीर हे काय, जैन धर्माचे 24वे तीर्थंकर आहेत. त्याच्या अगोदर 23 तीर्थंकर होऊन गेले, परंतु हे 24वे तीर्थंकर यांचा जन्मदिवस IS पूर्व 599 मध्ये आजच्या दिवशी म्हणजे 12 एप्रिल ईसापूर्व म्हणजे ईसा मसीह माहिती असेल तर आपल्याला, इसवी ज्यावेळी चालू केलं त्याच्यावेळी 599 वर्षपूर्वी 12 एप्रिलला त्यांचा जन्म झाला होता. आणि त्यांनी खूप मोठं कार्य केलं, जैन धर्माचं उत्खननच केलं डायरेक्ट. आणि त्यांनी पंचतत्व दिले. पंचतत्वामध्ये अहिंसा, सत्य, त्याच्यानंतर अपरिग्रह, त्याच्यानंतर त्याला काय म्हणतात, चोरी न करणं किंवा जास्त संग्रह न करणं आणि गृहत्याग करणं. ओके, संसाराच्या मोहमायापासून जाऊन कैवल्य ज्ञान प्राप्त करणं, अशा पद्धतीचे संदेश त्यांनी दिलं आणि समाजाची एक चांगली रचना त्यांनी तयार केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांचे कार्यालयात असतानाच निधन झाले.
1945ला दुसऱ्या महायुद्धाच्या एंडला या पद्धतीनं. तर बघा अशा पद्धतीने आपण दिनविशेष देत असतो. तर ह्या 10 ठळक घडामोडी 10-12 ठळक घडामोडी आपण सांगत असतो. तर ह्या घडामोडी तुम्हाला खरंच तुमच्या जनरल नॉलेजसाठी मदत करतील. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. यासारख्या घडामोडी तुम्हाला प्रत्येक दिवशी येत राहतील. धन्यवाद.